आपण पोहोचले पेट्रोल भरायला आपल्या शाईनमध्ये. तिथं भरून घेऊ, फुल टाकी नाही तर अर्धी टाकी करून घेऊ. आणि आता आपल्या शाईनमध्ये पेट्रोल भरत चालले आतमध्ये. ती भरते आता बघू. 315 दादा म्हणजे 315चा भरू. आणि रस्ता बघा मोकळा एकदम. आणि पेमेंट झालं आपलं आणि पेट्रोल भरून पण झालेलं आहे. आणि आता आपल्या शाळेमध्ये पेट्रोल टाकून आपण निघालो आहे आळंदीला. आता नॉन स्टॉप आपण जाऊ शकतो बिना टेन्शन घेऊन पेट्रोलचं. सो आता आपल्याला इथून 40 ते 50 किलोमीटर जायचे लांब. तर त्याच्या आधी थोडा एक शॉर्ट ब्रेक घेतला, जरा बॉडीला थोडा रिलॅक्स होणे. मग आपण निघू पुढे. आणि माझा फोर्स पण चार्ज नाही झाला अजून झाला. आणि आता आपण इथून लेफ्ट घेऊ. इथून आपण ह्या रोडने ना आपल्याला आळंदीकडं आता आपण एक्झिट घेतला आहे. आणि आता आपण ह्या रोडने जाऊ सरळ सरळ पुढे. चला. तुम्ही आळंदी वडगाव रोडला असेल तर या घाटात आल्यावर तुम्हाला लगेच असा एक बोर्ड दिसेल शेतवालीचा. आणि पुढंच आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका. आणि इथं फोर व्हीलर गाडी जात नाही. पहिली जात असेल पण आता खड्डा केला आहे तर टू व्हीलरच गाडी जाते. तर आम्ही टू व्हीलरवर आलो म्हणून आम्ही इथं गेलो. दुसरा रस्ता व दुसऱ्या रोडने आळंदीच्या रोडने तो एक दाखवीन मी तुम्हाला. पण आता मंदिरात जाऊन येऊ आपण. इथून मंदिर 2 किलोमीटर आहे. चला सर चला पण एकदा आपण पादुका बघूया. ये पुढं. बघू शकता तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत. चलो जायचं सर असा काय रोड आहे. आम्ही प्रेफर केला कारण आमची टू व्हीलर आहे. फोर व्हीलर येऊ नाही शकत. बघतो फोर व्हीलरसाठी दिसतोय मोठा रोड आहे पण तिथं फक्त टू व्हीलरसाठीच एक दाखवेल मी. जिथून मेन रोड आहे ते पण दाखवेल. पण हा जरा इझी वाटला आम्हाला ह्या रोडने तर आम्ही इकडे निघले शिवाय चलो फिर निकलते खड्डे खड्डे में. शिव रस्ता काही असा दिसतो. हम लोग हमेशा बोलते हैं शॉर्टकट बहुत बुरी बला है बट हम लेते हैं एक्सपिरियन्स करते हैं. हे तर मोठी गाडी येत असणार पहिली. आता बंद केल्यामुळे छोट्या गाड्यांचा रस्ता राहिला आहे. नाही तर मोठी गाडी येत असते. तर हा मंदिरचा रस्ता प्रेफर करायचा का नाही हा मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. तर आम्हाला होऊन द्या. हां पहिला आम्ही बघतो मग तुम्हाला सांगतो. ये है ऑफ रोडिंग का पूरा रास्ता. ऐसे दगड़ा में से जाना पड़ता है. हम चलते हैं अभी. ये साइड पूरा डोंगर है. ये साइड पूरा डोंगर है. बीच में से ऐसा रास्ता है. या रस्त्याने आलो. ॲक्च्युली या रस्त्याने येणार होतो आपण. आणि पुढंच बघू शकता इथं लिहिलं आहे मंदिर महादेवाच्या मंदिरकडे जाणारा रस्ता. तर आपण निघतो या. तिथे पण गाडी लावू शकतो तिथं. आणि आपली गाडी इथं पण येते. आता कोण नाही एकच गाडी आलेली आहे कुठली तरी. तर आपली गाडी इथं लागली. तर असं काही ट्रॅक करून यायला लागतो आपल्याला. आणि असं आहे प्रवेशद्वार. तो फायनली आपण लोकेशनवर आलो आहे. असं काही मागं प्रवेशद्वार आहे. आता आपण इथून खाली जायचं आहे. आपली शाईन आपण इथं लावलेली आहे. आपली शाईन कुठे लावली आपण. आपली शाईन इथं लावलेली आहे. आपण जस्ट इथून आलो. इथून आलो. वर पण गाडी लावतात पण आता बारीक गाडी होती आम्ही डायरेक्ट आणली. तर नैसर्गिक आनंद घेऊन तुम्ही असे जाऊ शकता. खालीचे मंदिर लगेच दिसते.
एक समोरच मंदिराचा कळस. पावसाळ्यात पाणी जास्त असेल ना. कोण नाही आहे वाटतं. आम्ही चालू आणि आता वाजले तर ऑलमोस्ट 4:30. मंदिरात पूर्णच नाही आम्हीचे. अजून इथे शूज काढू आणि पुढे जाऊ. आणि तुमच्या समोर बरोबर तुम्हाला दिसून येतं इथे लिहिले राम आणि ह्या बाजूला लिहिले ओम लिहिले ह्या बाजूला. तर तुम्ही तिथं आला तर हे नक्की बघा, इथं मस्त दिसते इथं. आणि इथं पुढंच पाणी अडवण्यासाठी बघा घर इकडे पाऊस पडतो त्यामुळे अडवतो असं. मंदिर एकदम भारी आहे, शांत ठिकाणी आहे. इथं म्हणजे जास्त कोण येत नसेल. जर आला तर डे टाईममध्ये लवकर येऊन लवकर जा. शांत वातावरण आहे एकदम. झाडांमध्ये जंगल नाही असं खाली आहे थोडं. चला आपण मंदिरात आता आपण मंदिराचं म्हणजे महादेवाचं पाय पडून घेऊ. आणि हे मंदिर आपले मिळून आपले झाले 10. सो फायनली आपल्या मंदिराचं दर्शन झालं. काही गर्दी वगैरे नव्हती. मंदिर खरंच खूप एक शांत ठिकाणी आहे. इथं काही असं तडवड नाही आहे. नैसर्गिक वातावरणामध्ये आहे. आता हे उन्हाळा चालू झाला आहे तरी थंडी इथं वाजते. पण एवढं आहे की तुम्ही इथं डे टाईममध्ये विजिट करा. मंदिराचं काय असं टायमिंग नाही, मंदिर उघडंच असतं. पण लवकर येऊन लवकर आपलं एन्जॉय करून लवकर करा. कारण येणारा रस्ता पण खूप दाट जंगलात जंगल म्हणण्यापेक्षा टेकडं असं ह्याच्यातून असंच आहे सगळं. असंच झाले मंदिराचं. आणि आता आपण चाललोय एक दुसऱ्या टेम्पलला. आम्ही तिथे गेले डायरेक्ट तुम्हाला लोकेशन पाहतो. त्याचं नाव आहे वाघमारेश्वर. चला आता आपण जाऊ तिकडे. तर आपलं दर्शन वगैरे झालं. तर आजचं आपलं 10व ठिकाण झालं सगळं. कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. आणि अजून नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आणि जर तुम्हाला नवीन कुठला स्पॉट माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. तर एकदा बोला हर हर महादेव. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आपण निघू गाडीकडं. आधी पहिल्या पायऱ्या चढून घेऊ वरती खूप सारे. आणि आता 4:30 वाजायल्यात, नाही 5 वाजायल्यात ऑलमोस्ट. तर आता आपल्याला 5:30च्या आत बाहेर निघायला लागेल जंगलातून. दादा काय करता हायवेवर भेटू. दादा काहीतरी म्हणतो तो. चल तर दादा म्हणते स्पॉट इथं आहे स्पॉट. मी पण रस्त्यावर ट्रेक करून आलेलं आहे. चेक करायला लागेल. ट्रेक करून आलेलं आहे. आणि हे सगळं मंदिर आहे. नंतर हे चांगलं प्रसिद्धी होणार. एवढं काही घाबरण्यासारखं नाही आहे. फक्त इथं येत नाही कोण एवढंच आहे. नाईट टाईमला दिवसभर तुम्ही बिंदास या, बिंदास ट्रॅक करून जा, बिंदास एन्जॉय करा. फोटो आता आपण निघू गाडीकडं. पण त्याच्या आधी दादा पायऱ्या मोजतोय. तर दादा सांगा ना आपल्याला एंडपर्यंत किती पायऱ्या जातात. आपण निघू तोपर्यंत गाडीकडं आपल्या. चला तर बरोबर इथून पायऱ्या स्टार्ट झाली खाली ॲक्युरेट 100 पायऱ्या आहेत. तुम्हाला बरोबर 100 पायऱ्यावरून इथं मंदिर दिसेल. आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतो या लोकेशनचा. बाय.
मी या लोकेशनवरनं 5 वाजता निघालोय बरोबर आणि आता चाललोय दुसऱ्या लोकेशनला. तर आता आपण निघू दुसऱ्या लोकेशनमध्ये. आणि त्याला नॉर्मल घाट काढू आणि जंगल का जाऊ. तर आपण परत त्याच रस्त्याने चाललोय. जो रस्ता आहे तो माहिती नाही. सनसेट लागलाय 5:30 झाले आणि आपल्याला लवकर दुसऱ्या लोकेशन म्हणून आम्ही हाच रस्ता प्रेफर केला. बघू परत कधी आलो तर मग ट्रॅक पण करेल आलो, कारण आता तर माहिती झाली कसं आहे काय लवकर भेटूया पुढल्या लोक. आणि आता आपण निघू आळंदी साईड. तिकडं महादेवचं अजून एक मंदिर आहे, तर आपण तिकडेच चाललंय. ती गाडी बसून घेऊ आणि तो मेन छोटावाला रस्ता काढून घेऊ त्याने आपली गाडी आणि आपल्याला सरळ रस्ता पकडला तिकडे. तर चला आता आपण निघू चौथ्या मंदिराकडे.